हाय हॅलो नमस्कार, मी अपर्णा. स्वागत आहे तुमचं माइंड मंत्र चॅनलवर. कसे आहात सर्व? मस्त रहा, स्वस्थ रहा, पॉझिटिव्ह रहा. मेडिटेशन करा नियमित. रोज नवीन व्हिडिओमध्ये मी हेच सांगत आली आहे, मी हेच सांगणार. स्वतःवर विश्वास ठेवा, समोरच्यावर विश्वास ठेवा. समोरचं चुकत असेल तर त्याला तिथेच सोडा. आपण आपलं पॉझिटिव्ह काम करत राहायचं, प्रामाणिकपणा आपण ठेवायचा. आपण आपला प्रामाणिकपणा सोडायचा नाही फ्रेंड्स. समोरची व्यक्ती कशीही वागू देत. आपण आज वॉटर टेक्निकबद्दल बोलूयात. पाण्यामुळे हे जीवन आहे. पाण्यामुळेच माणूस जगतो. एक वेळ जेवण नसेल तरी चालेल, पण फ्रेंड्स पाणी नक्की हवं आहे पिण्यासाठी. पाण्यावर माणूस जगू शकतो. पाण्यामध्ये खूप ताकद आहे फ्रेंड्स. खूप ताकद आहे पाण्यामध्ये. वॉटर टेक्निक. आपण जेव्हा जेव्हा पाणी पितो ना फ्रेंड्स, तेव्हा त्या पाण्याला बोला. आधी जेव्हा जेव्हा ग्लासात पाणी घेता, काचेच्या ग्लासात पाणी पिया फ्रेंड्स. काचेच्या ग्लासात पाणी घ्या, हातात पाणी ग्लास घ्या. त्या पाण्याला बोला. तुमच्या ज्या इच्छा असतील ना फ्रेंड्स, ते त्या पाण्याला बोला पॉझिटिव्ह, आणि मग ते पाणी पिया. आणि फरक बघा. वाईट गोष्टी अजिबात बोलू नका फ्रेंड्स. पाणी पिताना चांगल्याच गोष्टी बोला. पाणी पिताना बोला, मी स्वस्त आहे, मस्त आहे. तुमची जी इच्छा असेल ती त्या पाण्याला बोला. तुमचे जे स्वप्न आहेत ते, आणि मग ते पाणी पिया. पाण्याची ताकद बघा फ्रेंड्स नंतर. आणि काचेची बॉटल जरी तुम्ही भरून ठेवलीत ना, त्या बॉटलवरती तुमचे स्वप्न, म्हणजे जे काय आहे हवं आहे तुम्हाला, ते त्या बॉटलवरती लिहा फ्रेंड्स. प्लास्टिकची पण चालू शकते, काचेची बेटर आहे, प्लास्टिकची पण चालेल फ्रेंड्स. क्लिअर बॉटल घ्या आपल्या फ्रेंड्स, व्हाईट कलरमध्ये. जॉब, लव, रिलेशनशिप या गोष्टी तुम्हाला हव्या असतील तर त्या बॉटलवरती एका पेपरवर लिहा, आणि त्या बॉटलवरती हे करा, चिटकवा फ्रेंड्स. जॉबची चीट घ्या, लव, रिलेशनशिप, जे तुम्हाला हवं आहे. पाण्याची ताकद बघा फ्रेंड्स. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही पाणी पियाल ना, तेव्हा एक पॉझिटिव्ह वर्ड बोलून पाणी पिया. जेव्हा जेव्हा तुम्ही पाणी पियाल, मग ते तुमच्या बॉटलने असू देत किंवा ग्लासने असू देत, जेव्हा जेव्हा तुम्ही पाणी पियाल तेव्हा तेव्हा एक पॉझिटिव्ह, म्हणजे तुम्हाला जे हवं आहे ना ते बोला, आणि मग पाणी पिया. तुमच्या तब्येतीबद्दल असेल तरी, माझी तब्येत नीट होऊ दे, चांगली होऊ दे, असं त्या पाण्याला बोला. किंवा व्हिज्युअलायझेशन करा. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलली,
की माझी तब्येत ऑलरेडी छान आहे, आधी छान आहे ऑलरेडी. असं त्या पाण्याला बोला आणि मग पाणी पिया. आंघोळ करताना फ्रेंड्स थोडंसं आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकून आंघोळ करा. मीठ टाकल्यामुळे आपल्यामध्ये नेगेटिव्ह जी काय एनर्जी असेल ती निघून जाते फ्रेंड्स. मिठाने नजर उतरवायला आपण मीठच घेतो ना फ्रेंड्स. मीठ तुरटीसुद्धा फिरवा, पण मीठ नक्की टाका आंघोळीच्या पाण्यात. नेगेटिव्ह एनर्जी तुमच्या अंगात शरीरात राहणार नाही फ्रेंड्स. नेगेटिव्ह विचार, तुमचा ऑरा पॉझिटिव्ह राहील. बाहेरून जेव्हा याल फ्रेश व्हाल ना फ्रेंड्स, मिठाच्या पाण्याने नक्की आंघोळ करा. मोस्टली बाहेरून आल्यावर, प्रवासातून आल्यावर लांबच्या, आंघोळ करताना नक्की मिठाचा वापर करा फ्रेंड्स. घरातली फ्लोर लादी ती पुसताना सुद्धा मीठ त्यामध्ये टाका फ्रेंड्स. मीठ आणि तुरटी. नेगेटिव्हपणा घरात राहणार नाही फ्रेंड्स. मीठ म्हणजे लक्ष्मी आहे. मिठाला लक्ष्मीचं स्वरूप आहे फ्रेंड्स. त्यामुळे मिठाचा वापर नक्की करा फ्रेंड्स फ्रेश होताना. आपण पॉझिटिव्ह राहू, आपल्या मनामध्ये नेगेटिव्हपणा येणार नाही, आपला ऑरा क्लीन राहील. मिठामुळे नेगेटिव्ह एनर्जी त्रास नाही देणार आपल्याला. मनामध्ये विचार नाही येणार नेगेटिव्ह मिठामुळे. ट्राय नक्की करून बघा फ्रेंड्स. पाणी हे खूप शक्तिशाली आहे. देवांच्या काळात बघा फ्रेंड्स, कोणाला भस्म करायचं आहे किंवा काय करायचं ते पाणी फेकून सुद्धा हे करत होते. एवढी पाण्यामध्ये ताकद आहे फ्रेंड्स. विचार करा, पाणी खूप शक्तिशाली आहे. आपल्याला त्याचा अंदाज नव्हता फक्त फ्रेंड्स. तुमची तब्येत ठीक नसेल ना तर त्या पाण्याला सांगा आणि पिया फ्रेंड्स. बघा तब्येतीत नक्की फरक जाणवेल. जेव्हा जेव्हा पाणी पियाल तेव्हा नक्की पाण्याला सांगून पाणी पिया. एक काचेची बॉटल नक्की करून ठेवा फ्रेंड्स. त्यावर तुमचे गोल्स, जॉब, रिलेशनशिप, लव, मॅरेज होत नसेल, एका चीटवर कागदावर असे लिहून त्या बॉटलवर चिपकवा फ्रेंड्स. आणि ते पाणी पीत जा. थोड्या दिवसात तुम्हाला फरक जाणवेल. मी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगते ना फ्रेंड्स व्हिडिओमध्ये, त्या ट्राय नक्की करत जा. आणि फरक जाणवल्यास मला नक्की कमेंट करून सांगा. फरक नक्की पडेल, मला विश्वास आहे. माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा,
सपोर्ट करा चॅनलला फ्रेंड्स. प्रश्न विचारा, तुमचे जे काही प्रश्न असतील ते विचारा. प्रत्येक व्हिडिओ नंतर मी तुम्हाला हे सांगत आली आहे. चॅनलला नक्की सपोर्ट करा फ्रेंड्स. भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.